निवडणुका 2-3 महिन्यांवर होणार आहेत। निवडणुकांच्या मतदार यादींमध्ये घोळ झाला। विरोधी पक्ष महाराष्ट्र राज्यातला विचारतोय की आम्हाला मतदार याद्या कधी भेटणार। निवडणूक आयोग हातवर करतय। भाजपाला विचारलं तर ते निवडणूक आयोगाकडे सांगते, राज्य निवडणूक आयोगाला विचारलं तर केंद्र निवडणूक आयोगाकडे सांगते, केंद्र निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारला तर ते म्हणतंय सुप्रीम कोर्टाचा। महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यातील प्रत्येक नेतृत्व जे आहे ते आज निवडणूक आयोगाला भिडलंच नाही तर कागद आणि पुरावे हातामध्ये घेऊन आम्हाला याचं उत्तर द्या हे सांगितलं। 1 जुलै नंतर जे मतदार 18 वय ज्यांचं पूर्ण झालंय त्यांना यावर्षी मतदानच करता येणार नाही। त्यांना थेट पुढच्या 5 वर्षांनी मतदान करता येणार आहे। म्हणजे जे नव मतदार आहेत त्यांना मतदानापासून लांब ठेवलं जातंय आणि मतदार याद्यांमध्ये ज्यांचं वय 120, 125, 124 आहे असे लोक आजही मतदार यादींमध्ये। एका मतदाराचं मतदान हे 5-5, 6-6 ठिकाणी पाहायला मिळतंय। एका घरामध्ये 400-400, 500-500 मतदान पाहायला मिळतंय। ज्यावेळी हे सगळे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले होते त्यावेळी निवडणूक आयोग काय म्हटलंय? तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे जा, तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही या मुद्द्यांचा प्रचार करतायत। हे सगळं राजकारणासाठी घडते असं म्हणून निवडणूक आयोगाने राहुल गांधींना बाजूला करण्याचा प्रयत्न केला। पण आज महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्ष नेता हा थेट निवडणूक आयोगाकडे आलाय। त्यांनी उभ्या महाराष्ट्रभर वोट चोरीचा मुद्दा मांडला नाही, प्रचार प्रसार केला नाही, भाजपा विरोधात ते काही बोलले नाही। फक्त निवडणूक आयोगापुढे काही कागदपत्र ठेवली आणि आम्हाला सांगा ज्यांचे वय 120, 124 झालेले आहेत त्या लोकांचे नाव मतदार यादीत कसे? आम्हाला मतदार याद्या का मिळत नाहीयेत? आता देशभरामध्ये कुठेही निवडणूक नसताना व्हीव्हीपॅट वरती मतदान का घेत नाहीये? व्हीव्हीपॅट तुमच्याकडे नाही तर बॅलेट पेपर वरती निवडणुका का घेत नाहीये? आणि महाराष्ट्र नाही देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई यांनी सुद्धा म्हटलं होतं की व्हीव्हीपॅट वरती नाही तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे। तुम्हाला बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायच्या नाही, तुम्हाला व्हीव्हीपॅट मशीन लावायची नाही, तुम्हाला मतदार याद्या दाखवायच्या नाही, नव मतदारांची नावं का डावलली जातात ते सांगायची नाही, ज्यांची नावं 5-5, 6-6 वेळेस मतदार यादींमध्ये आहेत त्याबाबत बोलायचं नाही, एका घरामध्ये 400-400, 500-500 मतदार आहेत ते नेमकं कुठले आहेत हेही सांगायचं नाही। मग निवडणूक आयोग गेल्या 5 वर्षांपासून काय करतंय? असे अनेक प्रश्न घेऊन महाराष्ट्र राज्याचा विविध विरोधी पक्ष नेत्यांचे नेते आज निवडणूक आयोगाला भेटले, ज्यामध्ये विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, जयंत पाटील असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, काल शरद पवार असतील, सगळ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि त्या प्रश्नांवरती आजही चुप्पीच आहे। काल राज्य निवडणूक आयोग होतं म्हटलं नाही हा विषय आमचा नाही, आम्ही केंद्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बोलवतो, आज तेही होते। मात्र भाजपाचे सगळे गप्प आणि जे विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांना उत्तर द्यायचं सोडून जर भाजप याला राजकारण म्हणत असेल तर 100% दाल में कुछ काला आहे। आधी हे लक्षात घेऊयात की नेमके कोणते प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केले। त्यांचे मुख्य प्रश्न जे आहेत त्या मुद्द्यांना आपण हात घालणार आहोत। पहिला मुख्य प्रश्न आहे मतदार यादीतील पारदर्शकता। 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमधील मतदार यादीत अनेक नावं जोडली आणि काढली गेलीत। या नवीन मतदारांची यादी विरोधी पक्षांना द्यावी आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करावी ही प्रामुख्याने पहिली मागणी। दुसरी मागणी अद्ययावत मतदार यादीचा प्रवेश। जुलै 2025 मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यात आली। ही यादी मागणी करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाला द्यावी। अनेक मागणींनंतरही का दिली जात नाहीये, काय लपवलं जात आहे असा प्रश्न उपस्थित केला। तिसरी मागणी नवीन पात्र मतदारांचा समावेश। जुलै 2025 नंतर 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना स्थानिक निवडणुकीतून वगळण्यात आले। नवीन मतदार विशेषतः युवकांना 5 वर्ष वाट पाहू नये, मतदार नोंदणी सतत चालू राहील अशी मागणी करण्यात आली। चौथी मागणी डुप्लिकेट मतदार नोंदणी। मुंबई महानगरपालिका, ठाणे, नवी मुंबई, कल्याण या भागांमध्ये बाहेरील राज्यातील स्थलांतरित जे लोक आहेत ते महाराष्ट्र आणि मूळ राज्यात 2 ठिकाणी मतदार म्हणून नोंदवले गेले, ज्यामुळे बेकायदेशीर दुहेरी मतदान होऊ शकतं। अशा मतदारांची नोंद रद्द करण्याची मागणी। पाचवी पण महत्त्वाची, व्हीव्हीपॅटची तयारी। महानगरपालिका निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट वापरता येत नाही असं सांगितलं जातंय। मात्र निवडणूक प्रक्रियाच 4 वर्षांनी घेतली जाते। आधी 4 वर्ष उशीर झालाय तरीही निवडणूक आयोगाची तयारी का नाही? त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवरतीच विश्वास राहिलेला नाही। पाचवी पण महत्त्वाची, मतपत्रिका वापरण्याची मागणी। जर व्हीव्हीपॅट शक्य नसेल तर महापालिका निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी
तुम्ही बॅलेट पेपरचा वापर करावा, जेणेकरून जनतेचा विश्वास वाढेल। या महत्त्वाच्या मागण्या राज्यातील विरोधी पक्षांनी उचलल्यात। राज ठाकरे यांचं मत असं आहे की त्यांनी आम्हाला 2 दिवसांचा वेळ मागितलाय। 2 दिवसात जर निवडणूक आयोगाने कुठलीही स्पष्ट भूमिका घेतली नाही, मतदार याद्यांचा घोळ जर बाजूला केला नाही, तर या निवडणुका घेऊच नका, अशा भूमिकेवरती राज्यातील विरोधी पक्ष आलेला आहे। आता निवडणूक आयोगाला महाराष्ट्र राज्यातील एक गठ्ठा सरसगट विरोधी पक्ष जर येऊन भेटलाय, तर यावरती योग्य ते उत्तर मिळायला हवं। ज्यांनी 100 ओलांडलेली आहे असे अनेक मतदार आजही त्यात आहेत, ते जिवंत आहेत की नाही याची तपासणी करा। अनेक लोकांचे मतदार यादीत नावं तर आहेत, मात्र त्यांच्या घरांचा पत्ताच नाहीये। ते पत्ते कुठे गेले ते पहा। जर टीव्हीवरती बातम्यांच्या माध्यमातून जर आज दाखवलं की या व्यक्तीच्या नावापुढे घोळे, ही व्यक्ती अस्तित्वातच नाहीये किंवा हे फेक मतदान आहे, असं जर दुपारी मांडलं गेलं तर 5 वाजता ते नाव काढून टाकलं जातं। यावरून जयंत पाटलांनी म्हटलंय की केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाची जी अधोरेखित वेबसाईट आहे, जी ऑफिशियल वेबसाईट आहे, याला तिसराच कुणीतरी हँडल करतो। या अनेक प्रश्नांवरती बोललं गेलेलं आहे, गायब झालेल्या नावांबद्दल बोललं जाणार आहे आणि निवडणूक आयोगाला ही नावं कशी गायब झालीत याचीच माहिती नाही, असे अनेक मुद्दे जे आहेत ते राज ठाकरेंनी उपस्थित केलेत। या सगळ्या मुद्द्यांवरती निवडणूक आयोग काय स्पष्टीकरण देते ते पाहावं लागणार आहे। घेराबंदी विरोधी पक्षाने सगळ्या बाजूने आणि चहूबाजूने केले। यावेळी त्यांनी गाजावाजा प्रचार प्रसार केलेला नाही। आधी निवडणूक आयोगाला भेटलेत, पुरावे मांडलेत, कागदोपत्री ठेवलेत, पत्रकार परिषद घेतली, पण एवढे करूनही जर निवडणूक आयोगाला जर खरंच जाग येत नसेल आणि आहे याच पद्धतीने निवडणूक होणार असतील, तर खरोखर निवडणुका घेऊच नका। इलेक्शन नाही, तुम्ही डायरेक्ट सिलेक्शनच करा, या ठाकरेंच्या वाक्यावरच पुढे फुल स्टॉप लावला जाऊ शकतो। याबाबत तुम्हाला काय वाटतंय? घेराबंदी ज्या अँगलने केली आहे त्यामुळे भाजप आणि शिंदेंना हातपाय हलवण्याची जागा उरलेली नाहीये, की बिनलाजापणानेच निवडणूक आयोग पुन्हा आहे तशाच पद्धतीने कामकाज करणारे? व्यक्त व्हा, मुद्दा आणि विषयावर व्यक्त व्हा। मुद्दा आवडला असेल तर शेअर करा। जय महाराष्ट्र।